नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आरटीईचे ऍडमिशन 2024-25 साठी जी आहे तर ती पुढील आठवड्यात चालू होणार आहेत. आणि या 2024-25 च्या ऍडमिशनसाठी काही नवीन नियम, वयाची अट असेल, तसेच आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, हे परिपत्रक आपण पाहू शकता. प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे. तर विषय या ठिकाणी पाहू शकता. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना. तर मित्रांनो, यामध्ये दिलेल्या सूचना आपण पाहूयात. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा असा प्रवेशासाठी प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक व स्वराज्य संस्थेच्या शाळांची किंवा शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा, शासकीय शाळा विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जातो. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होईल. तर मित्रांनो, आता आपण कागदपत्रे कोणती आवश्यक असणार आहेत तर ती पाहूयात. तर आरटीई 25% प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेकरिता निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज किंवा टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणताही एक पुरावा जो आहे तर तो ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच आरटीई मधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकांनी भरावी लागेल. तर त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, त्यानंतर जात प्रमाणपत्र पुरावा, सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला रुपये 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. उदाहरणार्थ सन 2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन 2023-24 किंवा 2022-23 किंवा 2023-24 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात यावा. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांची 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6+ गृहीत धरताना मानव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यानंतर काही नियम आहेत तर ते पाहूया. तर ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्या. त्यानंतर मित्रांनो, इथे सूचना देण्यात आलेली आहे की पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.
विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी व स्थानिक स्तरावर सदर सूचनांबाबत मोफत प्रसिद्धी देण्यात यावी याबद्दलची सूचना सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यानंतर या ठिकाणी वयाची मर्यादा आपण पाहू शकता. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी पालकाचं वय जे आहे तर ते नर्सरी ग्रुपसाठी किती या ठिकाणी पाहू शकता. नर्सरी ग्रुप, ज्युनियर KG, सिनियर KG, इयत्ता पहिली यासाठी बालकाची वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर नर्सरी ग्रुपसाठी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021, त्यानंतर ज्युनियर KG साठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020, त्यानंतर सिनियर KG साठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019, त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 वयाची मर्यादा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ती आपण या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण RTE ऍडमिशन 2024-25च्या या नवीन परिपत्रकानुसार नियम, अटी व आवश्यक कागदपत्रे जी आहेत तर ती पाहिली आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.